हॅलो फ्रेंड्स, जसं की आपण सांगितलं होतं आपल्या लेवलवर आपण काय करणार होतो. जसं की आपण सांगितलं होतं ह्या लेवलच्या वर पेनला मार्केट आपण 25 बाईंग मध्ये आणू आणि सेम तेच पोझिशन झाली. आपण इथून 25 मध्ये होती आणि सेकंड म्हणजे बघितलं आपण ही लेवल सांगितली होती म्हणजे आपल्याला एक खूप साईडचा ट्रेड भेटला होता. जेणेकरून पण मार्केट साईड होत असल्यामुळे आपल्या पहिला टॉपला सेट घालता. आता जर उद्याचं मार्केट बघितलं तर उद्याच्या मार्केटला थोडं लक्ष देऊ आपण. उद्याचं मार्केट एक आपल्याला एक आता आजच्या दिवसात पूर्ण कन्सल्टेशन मुवमेंट होती. जसं की आपण उद्या जर बघितलं उद्या मार्केटमध्ये छोटे मुवमेंट येण्याची पॉसिबिलिटी आहे. जसं की आपण थोडं आता US मार्केट बघू आणि त्याच्यानंतर आपलं मार्केट बघू. कारण की US मार्केट टर्मिनेट करतं आपल्या मार्केटला. त्याच्यामुळे आपण US मार्केटची ओपनिंग बघू तर आपल्याला ओपनिंग कशी भेटते. आपण बघू शकतात की डाउजन हे 200 पॉईंट मायनस मध्ये आणि नंतर हे 32 पॉईंट मायनस मध्ये. तर आपल्याला पॉसिबिलिटी मोमेंटम आहे की उद्या एक मिनी गॅप डाऊन म्हणजे एक छोटा गॅप डाऊन आपल्याला बघायला भेटेल. आणि त्याच्यानंतर जर मार्केटमध्ये बघितलं मार्केटची जर निफ्टी इथं पुढे ओपन होत असले ते मार्केटचं लो आहे आणि या लेवलच्या आसपास पुढे ओपन होत असले इथून आपण एक छोटासा फुट साईडचा ट्रेड बघणार इथून मग कॉल साईडचा ट्रेड बघणार. जर हे जर लेवल आहे तर ही प्रॉफिट बुकिंग लेवलच हे जे आहे खालची लेवल जी आहे त्याला आपण प्रॉफिट बुकिंग लेवल म्हणतो. आणि या प्रॉफिट बुकिंग लेवल वर समजा जास्त बाहेर बसलेला असतात आणि जे रजिस्ट्रेशन सपोर्ट बी आपण त्याला एक म्हणू शकतो. जसं की आपण याच्या आधी बघितलं होतं की आपण काल काल सांगितलं होतं की मार्केटला कुठून सेल करायचं कुठून बाय करायचं. जसं की आपण गॅप डाऊन बघितलं होतं तर आपण ह्या पोझिशन पासून बाय मध्ये होतो ह्या पोझिशन पासून सेल मध्ये होतो आणि एक्झॅक्ट आपल्याला त्याच पोझिशन पासून एकदम एकदम प्रॉपर निफ्टीमध्ये टार्गेट भेटलं होतं. पण बँक निफ्टीमध्ये साईड होत असल्यामुळं त्याच्यामध्ये टार्गेट आपल्याला भेटलं नाही. जर जर आपण निफ्टीमध्ये बघितली कंपनी उद्या निफ्टीची एक्सपायरी आणि निफ्टीमध्ये जर बघितला तर निफ्टीसाठी मी तुम्हाला 2 ट्रेड सांगतो. ते एक फर्स्ट ही लेवलचं इथून आपल्याला एक कॉल साईडचा ट्रेड आहे. जर या लेवलचं जर खाली निघलं तर आपण एक फिक्स साईडचा ट्रेड करणार आणि जर मार्केटने फ्लॅट ओपनिंग जर झाली तर फ्लॅट ओपनिंग झाल्याचं जर मार्केट ह्या लेवलच्या वरती निघत असलं तर आपण इथूनच एक कॉल साईडचा ट्रेड घेणार म्हणजे की आपल्या एक मार्केटचा प्रायव्हेट डेचा हाय राहणार. आणि जर मार्केटने जर ह्या लेवलला जर इथं कुठं साईड मोमेंटम असला तर इथून आपण एक फुट साईडचा ट्रेड बी कन्सिडर करू शकतो जे की आपल्याला लो ला घेऊन येऊ शकते. जर ह्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला मार्केटमध्ये लेवल स्टार्ट झाल्या तर याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये लेवल निघणार नाही. आणि जर याच्या या दोन लेवलमध्ये प्रवेश सांगून देतो मी तुम्हाला की हे जे या दोन लेवलवर आपल्याला एक लेवल्स आहेत इथून आपल्याला एक कॉल साईडचा ट्रेड भेटू शकतो आणि इथून आपल्याला फिफ्ट साईडचा ट्रेड भेटू शकते. आणि जर हे जर झालं तर इथून आपल्याला एक पॉसिबिलिटी आहे की आपण ह्या दोनमध्ये आपण नो ट्रेडमध्ये राहू आणि ह्या जे लेवल्स आहे इथून आपण एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतो लेवलने कंटिन्युअसली सांगता आणि ही जी लेवल आहे आपल्यासाठी प्रॉपर बुकिंग लेवलचं घ्यावी म्हणून तिथं आपल्याला कधीही बायचं न बघता सेलचं बघायचं आणि इथून कधीही सेलचं न बघता बायचं बघायचं. दोन्ही लेवल्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे. दोन्ही लेवलला मार्किंग करून घ्या तुम्ही. आता बँक निफ्टीमध्ये आपल्या सेम कंडिशन राहणं सांगितली ती जर मार्केट जर ह्या लेवलच्या खाली निघत असतं आपण इथून सेलला घेणार आणि सेलला आपण घेतलं तर आपल्याला फर्स्ट टार्गेट आपलं ही लेवल फर्स्ट टार्गेट राहणार. ज्यानं कोणी मागचे व्हिडिओ नसते भेटले तर मागचे व्हिडिओ बघून घ्या. आपल्या ॲनला किती प्रॉपरपणे ओळख होत आहे. जर याच्यावरती जर मार्केट निघलं तर आपण कॉलसाईडचा ट्रेड बघणार आणि इथून आपल्याला पॉसिबिलिटी आपल्या सेलसाठी मोमेंटम आहे आणि ही जी लेवल आपल्या कॉलसाठी लेवल आहे त्याच्यामुळे लेवल तुम्हाला जर मार्क होतात ते तुम्ही मार्क करून घ्या. जर आपण युएस मार्केटला बघितलं तर युएस मार्केट कंटिन्युअसली डाऊन मध्ये ओपन झालेलं आहे आणि जर इतर मार्केट बघितली तर टोटली डाऊन मध्येच आहे. जवळपास आपल्याला एक पॉसिबिलिटी मुवमेंट आहे की आपलं मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन कंटिन्युअसली अप साईड मध्ये जाईल. तर त्याच्यासाठी आपण एक ही जी लेवल काढलेली ही लेवल आपल्यासाठी
एक कॉलसाठी लेवल्स राहणार आणि बँक निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीसाठी आपल्यासाठी कॉलची लेवल राहणार. जसे की आपण ह्या लेवलपासून आपल्याला निफ्टीला बाय करता येईल. ह्या लेवलपासून आपल्याला कंटिन्युअसली बाय मोमेंटम बघायला भेटू शकते. तर आपण एक पॉसिबिलिटी ट्रेड घेणार. जर ह्या लेवलच्या वरती असलं मार्केट आपण कॉल साईड आणि ह्या लेवलच्या खालती राहिले तर आपण पुट साईड राहणार. साठी आपल्याला एक दोन्ही लेवलला आपण तयार राहणार कोणत्याही लेवलला जर मार्केट गेलं तर. थँक्स फॉर वॉचिंग.